हॅलो अँड वेलकम टू रे मना. आजच्या एपिसोडमध्ये विंदा करंदीकरांची खूप प्रसिद्ध कविता मी निवडली आहे, जिचं नाव आहे उत्क्रांती. छोटीशी 4 ओळींची कविता आहे, पण मला वाटतं खूप खोल अर्थ विंदांनी त्याच्यात सांगितला आहे. कविता अशी आहे की माकड हसले त्याच क्षणाला, माकड मेले माणूस झाला. परदुःखाने रडला प्राणी, देव प्रकटला त्याच ठिकाणी. ह्या कवितेमध्ये मला असं वाटतं की विंदा एव्होल्युशनबद्दल बोललेले आहेत माणसाच्या, आणि ते त्यांनी देवत्वापर्यंत नेऊन ती कविता थांबवलेली आहे. देवत्व म्हणजे काय ह्याचा जर विचार केला तर मला ह्या कवितेत असं वाटतं की देवत्व म्हणजे एम्पथी, की आपल्याला दुसऱ्याचं दुःख बघून वाईट वाटणं, त्याच्याबरोबर त्याला सोबत करणं, ह्याला एम्पथी म्हणतात. आणि बरेचदा एम्पथी आणि सिम्पथीमध्ये काय फरक असेल हा पण विचार येतो मनात. तर सिम्पथी म्हणजे फक्तच दुसऱ्याच्या दुःखानं मी हळहळणं, व्हेरॅज एम्पथी म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात मी त्याची सोबत करणं आणि त्या व्यक्तीबरोबर मी असणं. आणि आय फील की विंदांनी हाच मेसेज आपल्याला दिला आहे की आपण अजून अजून एम्पथेटिक व्हावं एकमेकांबरोबर आणि छान एकमेकांबरोबर संवाद साधावा. ह्या कवितेचं हे माझं इंटरप्रिटेशन होतं. तुमचं काय आहे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, आणि पुढे कोणत्या कविता अॅनलाइज करायला आवडतील हे देखील सांगा. आणि फॉलो करत राहा आमच्या चॅनलला, सो दॅट अपडेट्स मिळत राहतील. पुढच्या भागात भेटूयात. थँक्यू.